पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्याप्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11वीच्या नूतन विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त तथा पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांची उपस्थिती होती, तर अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ उमा कोटा यांनी भूषविले। पांडुरंग दिड्डी यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व, करिअरच्या अनेक संधी याबद्दल मार्गदर्शन केले। तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी मोफत पुस्तके व मोफत अभ्यासिका देण्याची घोषणा केली। महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ उमा कोटा यांनी विद्यार्थिनींना महाविद्यालयीन जीवन, नियम, शिस्त याबद्दल माहिती देताना सध्या मुलींसाठी असलेल्या विशेष संधी व सवलतींचा फायदा आपल्या भविष्यासाठी कसे घ्यावे हे देखील सांगितले। इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींकडून इयत्ता 11वीच्या विद्यार्थिनींचे पेन व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। या प्रसंगी नूतन प्रवेशित विद्यार्थिनींसाठी सेल्फी स्टँडची व्यवस्था करण्यात आली। कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल सर व सर्व शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कविता बनगर यांनी केले। या कार्यक्रमास इयत्ता 11वीच्या बहुसंख्य पालकांची उपस्थिती होती। काही लोक म्हणजे पत्रकार होणार आहे असं लिहिलेलं हा हे चांगलं आहे तुमचं। 10वी पर्यंतचं शिक्षण वेगळं होतं, 10वी नंतरचं शिक्षण हे टर्निंग पॉईंट आहे। म्हणजे 11वी 12वी नंतर 11वीला गेल्यानंतर तुमचं पुढची तयारी करा तुम्ही। म्हणजे तुम्ही लिहिलेलं आहात काही लोक होणार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त इतर लोकसुद्धा विविध क्षेत्र भरपूर आहेत आपल्या या। आता सध्या क्षेत्र एवढं मोठ्या प्रमाणात वाढलेला IT मध्ये आहे, भरपूर याच्यामध्ये आहे। तुम्ही ठरवा आणि अभ्यास त्या पद्धतीने करा। अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जागा जर पाहिजे असेल तर काही लोकांना जागा नसतं, तर मी आमच्या पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचा मी अध्यक्ष आहे, त्या ठिकाणी तुम्हाला देतो